तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जैन धर्मगुरू आचार्य महाश्रवण यांच्या भेटीला येतात। कुर्ला पश्चिम न्यू मिल रोड इथल्या स्वान मिल मैदानामध्ये प्रवचनामध्ये ठाकरे सहभागी होणार आहेत आणि त्या ठिकाणाहून आपण थेट दृश्य यावेळेला पाहतोय। त्या ठिकाणी त्यांचा सहभाग देखील पाहायला मिळतोय। मोठ्या संख्येने कुर्ला परिसरात जैन बांधव मैदानामध्ये उपस्थित आहेत आणि याच कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे देखील दाखल झाले। उद्धव ठाकरे जी महाराष्ट्र के मुख्यमंत्री के रूप में थे और आज एक्स मुख्यमंत्री के रूप में आचार्य के श्री चरणों में पहुंचे हैं। तो मैं पहले गुरुदेव को निवेदन करता हूं कि गुरुदेव आशीर्वचन फरमाएं ताकि उद्धव ठाकरे जी आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी वेदांत नेम आपल्या सोबत जोडले गेले आहेत। वेदांत, खरं तर या क्षणाला जे दृश्य पाहतोय आपण, उद्धव ठाकरे जैन धर्मगुरूंच्या भेटीला गेलेले आहेत आणि काय नेमकं त्या ठिकाणी या क्षणी सुरू आहे? वेदांत, वेदांत, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? विशाल, आपण बघतोय जैन श्वेतांबर तेरापंथी समाजाचे आचार्य श्री महाश्रमणजी हे 2 दिवस मुंबईत आहेत। त्यांचं प्रवचन या ठिकाणी होतं आणि याच दरम्यान यांचा आशीर्वाद घेण्यासाठी हजारो भाविक या ठिकाणी येतात आणि यामध्येच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आशीर्वाद जे आचार्य श्री महाश्रमजी आहेत ते देत आहेत आणि या ठिकाणी उद्धव ठाकरे सुद्धा संबोधित करतील। निश्चितच, मात्र आज त्या ठिकाणी जाऊन अनेक गोष्टी बोलण्याची देखील शक्यता निश्चितच नाकारता येत नाही। यापूर्वी देखील काही मेळाव्यांना त्यांनी खास करून हजेरी लावलेली आहे आणि जे इतर धर्मीय आहेत त्यांच्यात आणि आपल्यामध्ये कुठेतरी फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा टोला देखील त्यांनी लगावलेला होता। कालही त्यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलेलं होतं की उत्तर भारतीय असतील आणि आपण असू, दूध आणि साखरेसारखं हे नातं असल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं। आज त्यातलाच हा पुढचा प्रयत्न म्हणायचा का? बांद्रा में बाला साहब के वहाँ बातचीत हुई थी और अभी हम लोग कई 20 वर्षों बाद वेदांत, त्यांच्यापर्यंत आपला आवाज यावेळेला पोहोचू शकत नाहीये, मात्र आपण थेट दृश्य यावेळेला पाहू शकतोय आणि ती म्हणजे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जैन धर्मगुरू आचार्य महाश्रवण यांच्या भेटीला आलेले आहेत। येत्या काळातील होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती अमरावतीमध्ये राज ठाकरे त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। भेटीगाठींचा सिलसिला सुरू झाल्याचंही पाहायला मिळत आहे। मुंबईमध्ये एका बाजूला उद्धव ठाकरे हे पोहोचलेले आहेत जैन धर्मगुरू आचार्य महाश्रवण यांच्या भेटीला, तर दुसरीकडे राज ठाकरे अमरावतीमध्ये दाखल झालेले आहेत। अमरावतीमध्ये त्यांच्या मित्राच्या मुलीच्या लग्न सोहळ्यासाठी ते खास हजेरी लावणार असल्याचं आपल्याला माहिती होतं आणि त्यानंतर ते लगेचच पदाधिकाऱ्यांची देखील बैठक आज घेण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगाने दोन्ही ठाकरे बंधू हे वेगवेगळ्या ठिकाणी भेटींसाठी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मुंबईमधून थेट दृश्य उद्धव ठाकरेंसंदर्भातली, तर अमरावतीमध्ये राज ठाकरेंची उपस्थिती। राज ठाकरे यांचे जवळचे मित्र आहेत विजय राऊत आणि त्यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याला राज ठाकरेंची हजेरी आपण यावेळेला पाहतोय। प्रणय निर्माण आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात। प्रणय, दोन्ही ठाकरे बंधू एकाच वेळी आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय। मुंबईमध्ये उद्धव ठाकरे जैन आचार्यांच्या भेटीला गेलेले आहेत, तर दुसरीकडे मात्र राज ठाकरे हे त्यांचे जवळचे मित्र असलेल्या विजय राऊत यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याला हजर असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यानंतरचा नियोजित एखादा कार्यक्रम ठरलेला आहे का? नक्की राज ठाकरे हे आज सकाळी 8:30 वाजताच अमरावतीला आलेले। त्यांचे जे मित्र आहे, जे प्रसिद्ध चित्रकार आहे राज ठाकरे यांचे जवळचे मित्र विजय राऊत यांच्या मुलीचा आज विवाह सोहळा अमरावतीमध्ये प्राईम पार्क हॉटेलमध्ये संपन्न होते आणि त्यांचे खूप जवळचे मित्र असल्याने राज ठाकरे स्पेशली अमरावतीला आलेले त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी। आणि हे लग्न सोहळा आटोपल्यानंतर राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेणार आहे। ज्या हॉटेलचा एक कॉन्फरन्स हॉल आहे त्या ठिकाणी बैठक घेण्याची शक्यता आहे, तशी तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे।
लग्न सोहळा आता प्रारंभ झालेला आहे. राज ठाकरे अगदी वेळेवरच पोहोचलेले. 11:30चं मुहूर्त आहे. आता थोड्याच वेळात लग्न सोहळा होईल आणि राज ठाकरे त्यानंतर पदाधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतील आणि त्यानंतर माध्यमांशी सुद्धा संवाद साधू आपली प्रतिक्रिया देऊ शकतात. नक्कीच प्रणय, मी अगदी थोडक्यात थांबवतो. मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यावेळेला बोलतात, थेट जाऊयात. आणि दुसरीकडे अमरावतीत राज ठाकरेंची लग्न सोहळ्याला उपस्थिती. मैं आज आपके आशीर्वाद लेने आया हूँ और सारे लोग यही सोचते होंगे कि ये तो आने ही वाला था क्योंकि चुनाव है ना सामने, तो वोट तो चाहिए, तो वोट मांगने के लिए मैं आया हूँ। लेकिन मैं जैसे आपने कहा कि नीतिमत्ता, राजमत्ता, राजनीति में भी नीति होती है और नीति आजकल दिखाई नहीं दे रही। मैं आज आपके पास आशीर्वाद मांगने के लिए आया हूँ। मेरे लिए नहीं, मुझे कुछ नहीं होना है। मुझे तो सिर्फ मेरे माँ और पिताजी को अभिमान लगे ऐसा बेटा बनना है और वही मेरा कर्तव्य है। मैं आपसे आशीर्वाद मांगने के लिए आया हूँ, आप सभी का सहयोग मांगने के लिए आया हूँ। वो देश के लिए, पूरे देश आज एक कठिन समय से गुजर रहा है। कौन बचाएगा देश को? अगर इस बार कुछ हम गलती कर बैठे तो देश में तानाशाही आएगी, फिर वो सद्भावना कहाँ जाएगी, नीतिमत्ता कहाँ जाएगी, सब कुछ चला जाएगा। और हम सब, जैसा आपने कहा कि सद्भावना चाहिए, नीतिमत्ता चाहिए और कुछ बात कही आपने, उसी के साथ हमारे देश को आज़ादी की भी जरूरत है। आज़ाद तो आज हम हैं। एक जमाना था कि आज़ादी की लड़ाई हुई थी, अब आज़ादी बचाने की लड़ाई करने जा रहे हैं हम लोग। उसमें आपके आशीर्वाद और सभी का सहयोग चाहिए। बाकी मेरा व्यक्तिगत जो कुछ है वो है माता पिता के आशीर्वाद, आप सभी गुरुजन का आशीर्वाद। जो कुछ मुझसे मैं कर सकूं वो तो मैं करके आया हूं और आगे भी करूंगा। लेकिन पूरे देश में आपने देखा कि देश कैसे एक संभ्रमित अवस्था में, भ्रमित अवस्था में, क्या करे आगे, कौन हमें बचाएगा, आगे क्या होगा। आप में से भी कुछ लोग जो अभी चल रहा है, पूरी राजनीति की बात मैं नहीं यहाँ करूंगा, लेकिन जीएसटी की परेशानी है, इसकी परेशानी है, उसकी परेशानी है, तो आज़ादी किस काम की है। तो मैं सिर्फ यही आपसे आशीर्वाद लेने आया हूँ कि देश की जो आज़ादी है, मेरे भारत माता की जो आज़ादी है वो बरकरार रहे और उसी के लिए सबको ताकत दे कि तानाशाही हमारे दरवाजे तक आई है उसी को वहीं पे रोके। यही आशीर्वाद मैं आपसे मांगने आया हूँ। मुझे व्यक्तिगत रूप में सिर्फ आपका प्यार, आपका आशीर्वाद बहुत काफ़ी है, बाकी तो सारी आपके ऊपर है। सबको धन्यवाद देता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। मुंबईमधून उद्धव ठाकरे यावेळेला बोलत होते आणि बोलत असताना त्यांनी येत्या काळामध्ये भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची पुन्हा एकदा वेळ आल्याचं म्हटलेलं आहे आणि याच कार्यासाठी पुढे जात असताना गुरुजनांचे आशीर्वाद आवश्यक असल्याचं त्यांनी म्हणालं। हुकुमशाहीला रोखण्यासाठी आणि स्वातंत्र्य प्राप्तीसाठी काही गोष्टी करणं गरजेचं आहे। मला काही नको, फक्त तुमचा आशीर्वाद हवा असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले। तुमच्या सगळ्यांचं सहकार्य मला मिळत राहो अशी देखील विनंती त्यांनी केली। हुकुमशाहीला रोखणं आणि स्वातंत्र्य टिकवणं यासाठी आमची पुढील काळातील लढाई असल्याचं मुंबईमधील या कार्यक्रमामध्ये ते म्हणालेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।